बॅटिंग वाटायला आले रोहिंजन संघाच्या. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील गोलंदाज विनय म्हात्रे. तर समोर फलंदाज प्रणव पाटील. पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करतायत बॉलला. झेल मात्र तिथे सुटलाय. अशा चुका क्रिकेटमध्ये एक एक चूक ही खूप महागडी ठरत असते. प्रणव ची खेळी तुम्हाला माहिती आहे. मागील मॅच मध्ये 19 धावांचं वैयक्तिक योगदान प्रणवने दिलं होतं. त्याचा 2 षटक देखील तुम्ही विसरून जाणार नाही. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही प्रतीक पाटील ही 2 खेळाडूंना पाहतोय. आपण रोहिंजन गाव म्हटलं तर आमचे गुरुवर्य समालोचक मच्छिंद्रजी पाटील सर यांच्या मला नेहमी आठवण होते. आता सध्या ते गोवा या ठिकाणी समालोचन करतायत. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा टीमला. मिस टायमिंग स्ट्रोक स्टॉपेज झालाय. थर्ड मॅन मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत आहे. इट्स 4. खूप चांगला चौकार तुम्हाला पाहायला मिळत आहे. चौकारच्या मदतीनं संघ मात्र सद्यस्थितीमध्ये पुढे दाखवलोय. धावसंख्या पाहायला मिळतील बोर्डवर. टोटल रन ऑन बोर्ड 6. 6 धावा फलकावर. मॅच खूप महत्वाचे. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. एका बाजूला बेलपाडा संघ खूप फाईट केली. तदनंतर रोहिंजन संघ देखील शिवकर संघाला पाठीमागे सोडला. मिस टायमिंग स्ट्रोक. मागील बॉलवरची कमतरता राहिली होती ती या बॉलवर मात्र पूर्ण केली गेली. एक चौकार जरूर आला. फलंदाज बाद होतोय झेलबाच्या स्वरूपानं. प्रणवला मात्र परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिल्या षटक सुरू आहे मैदानामध्ये आणि चांगली गोलंदाज विनय म्हात्रेकडून पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर डबल धावा 2 धावा आल्या तर तदनंतर चौकार आणि तिसऱ्या बॉलवर विकेट आली आहे. सज्ज झालेत विनय. शॉर्ट सिलेक्शन झालं. पुन्हा एकदा टॉपेज झालाय. पाठीमागे चेंडू गरंगळत वेगानं हवेमध्ये होता आणि 4 क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी फिल्डिंग करत होते. बऱ्याचसा प्रयत्न तिथे चालला आणि तदनंतर आपण पाहू शकाल इथे पूर्ण केली जाईल या क्षणाला. मात्र 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. झेल सुटतायत. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला जर धावा रोखायचा असतील तर अशी झेल तुम्हाला घ्यावी लागतील. क्रिकेटमध्ये एखादी चुकी ही खूप महागडी ठरू शकते. याचं वेगळं सांगण्याची गरज देखील नाही. रोहिंजन संघ मैदानात बॅटिंग करतो. या अगोदर प्रणवला जीवनदान मिळालं होतं. एक चौकार त्याने दाखवल्यानंतर नंतर झेलबाज झाले. लोअर फुलटॉस बॉल लॉफ्ट केलाय बॉलला. चेंडू जाईल डीप. काऊ कॉर्नरमधून सीमा पार. हा येतोय आणखी एक दमदार चौकार. संघाची धावसंख्या तुम्ही वेगानं पुढे सरकताना पाहायला मिळते. या चौकारच्या मदतीनं सद्यस्थितीमध्ये तुम्हाला 12 धावा पाहायला मिळत आहेत. दमदार सुरुवात. चांगली सरासरी करंट रन रेटचा विचार केला तर सध्या आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या रीतीनं संघ पुढे निघून चाललाय. 12 धावा पहिल्या 5 चेंडूमध्ये आलेत. एक विकेट देखील गेली आहे. आणखी एकदा अगदी जाग्यावरून वेट अँड वॉच असा फटका खेळायचं होतं. तदनंतर डॉट बॉलची सांगता थोडेसे फिरकी घेतली या चेंडूनं. स्लोरमन पद्धतीचा चेंडूचा वापर विनय म्हात्रेनं केला. पहिलं षटक संपलंय 12.00च्या सरासरीनं. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेत. फलंदाज बाद झालेत 1. करंट रन रेट 12.00. जरी सरासरी कायम ठेवण्यामध्ये यश मिळालं तर किमान 48 धावा ज्याला आपण प्रोजेक्ट स्कोर म्हणतो सरासरी येऊ शकते. जरी सातत्य टिकवलं तर. न्यू बॉलर गोलंदाजी मार्कवर रणजित ठाकूरचे गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली रणजितनं. तेच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. राऊंड विकेटना प्रचंड वेग होता परंतु लाईन खूप चुकीची होती हे दर्शवत आहेत पंच. आपण पाहिला इट इज अ व्हाईट बॉल. 1 रन मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. ही ऍक्शनच असे आपण ज्याला लसित मलिंगा स्टाईल ऍक्शन म्हणतो अशी काय ऍक्शन आहे त्यांची. प्रचंड वेग खूप रफ्तार आहे आपण पाहू शकाल आणि लेग्स बायच्या स्वरूपानं मात्र इथं रन येईल.
एक रन मात्र या बॉलवर जोडले जाईल. संघाची एक न वाढती धावसंख्या तुम्ही पाहताय 14 कारण एक वाईट देखील होता. 14 धावा बोर्डवर पाहायला मिळतात. एक गड्याच्या मोबदल्यानं संत गतीनं धावसंख्या मात्र हळू हळू वाटचाल करतोय. फटका चांगला आहे बॅटच्या मधोमध. हा चेंडू जाईल सीमा रेषेपलीकडे येतोय. आणखी एक दमदार षटकार. 2 चौकार या अगोदर तुम्ही पाहिले होते. आज षटकारांचा पाऊस पडला. गोलंदाजांचा धुवा उडलाय या मैदानावर. खरं तर पाहू शकाल तुम्ही कारण पूर्णतः फलंदाजांसाठी पोषक असं वातावरण आणि तेवढीच चांगली खेळपट्टी. सकाळी रोलिंग करण्यात आली तर व्हायब्रेटर रोलरच्या साह्यानं आणि तदनंतर खेळपट्टी खूप टणक झाली. तिसरा झेल इथे सुटलाय आणि इथे पहा हा चेंडू देखील जाईल सीमा रेषेपलीकडे येतोय चौकार. धावांची धावगती मात्र थांबत नाहीये. गतीनं धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचतो. आमचे स्कोरर प्रणेश आम्हाला माहिती देत आहेत की 24 धावांवर सध्या संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या 12 धावा आल्या होत्या या ओव्हरमध्ये. अद्यापपर्यंत 3 चेंडूमध्ये 12 आल्यात. चांगली सरासरी. आता धावांची गती खूप वेगाने पुढे चालली आहे. एक फलंदाज जरूर बाद झाला परंतु रोहिंजन संघाची धावगती थांबवता आले नाही. हेच थोडीशी शोकांतिक आहे. 3 झेल अद्यापर्यंत मैदानामध्ये सुटलेत. लोअर फुलटॉस बॉल गॅपमधून चेंडू जाईल. पॅरालाइज स्ट्रोक. इट इज अ फ्लायटेड स्ट्रोक. अगदी मी म्हणेन गोलीच्या गतीनं चेंडू सीमा रेषेपलीकडे जाऊन विसावला आणि हा येतो एक षटकार. काय शॉट होता. ताकदीचा प्रचंड वापर या फटक्यामध्ये झाला. थोडंसं लेट शॉट सिलेक्शन झालं तरी देखील षटकार इथे तुम्हाला येताना पाहायला मिळतंय. षटकाराच्या मदतीनं संघ मात्र जाऊन पोहोचेल. 30 धावा तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळत आहेत. अफलातून बॅटिंग. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 12 आल्या. एक विकेट गमावल्यानंतर आता पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी. चौथ्यांदा चेंडू हवेमध्ये. 4 झेल सुटल्यात. या धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि ते आपण पाहू शकाल. पंच सांगतायत की सुरक्षितरित्या 2 धावा पूर्ण झाल्या. या चुका तुम्ही कशा करू शकता. एकाच मॅच मध्ये 4 झेल सोडणं असा अर्थ तुम्ही केला तर जवळपास 15 खेळाडू मैदानामध्ये उतरत असतात असा अर्थ होतो. जरी क्रिकेट 11 खेळाडूंचा असला तरी जीवनदान देणं म्हणजे पुन्हा एकदा ते खेळाडूला संधी देणं आणि हेच मी म्हणेन. आणि ते चित्र तुम्ही मैदानामध्ये पाहतायत. 4 झेल सुटलेत. ही देखील शोकांतिक आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम बेलपाडा संघाची. एकूण धावा आहेत बोर्डवर 32. फलंदाज बाद झाले फक्त 1. तो देखील झेल बाद. 5 मधून फक्त 1 झेल रुपलाय. आणि पहा क्रिकेटमध्ये जखमांवर मीठ लागण्यासाठी वेळ लागत नसतं आणि मागील झालेली जखम आपण नेहमी म्हणतो की जखमी वाघ जेवढा तो जखमी होतो तेवढा त्याहून जास्त तो खुंकार आणि आक्रमक होतो आणि ते जीवनदानाचा फायदा उचलत असताना हा चेंडू सीमा रेषेपलीकडे येतोय षटकार. आणि आमचे पंच सांगतायत स्कोर बोर्डवर आहेत 38. या षटकामध्ये आल्या तब्बल 26 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये या अगोदर आल्या होत्या 12 धावा. अशा टोटल 36 धावा. बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे रोहिंजन टीमची. 38 झालेत. 38 धावा तुम्ही पाहतायत. न्यू गोलंदाज तुम्हाला प्रीतम यांना पाहायला मिळेल. प्रीतम घरात गोलंदाजीसाठी आले. समोर फलंदाज तुम्ही पाहतायत जितेश पाटील. दुसरा चेंडू फेस करतायत. अखेरचा झेल घेतला इथे. स्वतः प्रीतमनं तो झेल घेतलाय कारण त्यांना माहिती की या अगोदर 4 झेल सुटले होते. 6 झेल मधून फक्त 2 झेल आपण टिपलेत आणि ते गरजेचं देखील आहे. जीवनदान मिळालं होतं प्रतीकला आणि त्या फायदा प्रतीकनं त्या जीवनदानाचा उचललाय मैदानामध्ये. न्यू बॅट्समन इन होत आहेत मैदानामध्ये आशिष पाटील. प्रीतम यांना मिळते पहिल्या बॉलवर सफलता. झेलबादच्या स्वरूपानं चांगली गोलंदाजी
लेफ्ट हँड गोलंदाज म्हटलं की त्यांच्याकडे आला नॅचरल स्पिन, त्यांचा प्रचंड वेग. प्रीतमचा विचार केला तर हाय आराम ऍक्शन आणि तेवढाच चांगला वेग. फिरकी तुम्ही पाहू शकाल. होय, हे कला असते लेफ्ट हँड गोलंदाजांची आणि ते तुम्हाला तिथे मैदानामध्ये प्रीतम यांना पेश करताना पाहायला मिळते. चांगली कामगिरी ते गोलंदाजी तो करतायत पहिल्या 2 चेंडूमध्ये. इम्प्रेसिव्ह बॉलिंग परफॉर्मन्स. तिसरा चेंडू या षटकातील शफल झाले, तदनंतर शॉट सिलेक्शन केला, चेंडू जाईल लॉंग लेग मधून सीमा पार. इट्स अ 6. षटकाराच्या मदतीनं संघ मात्र पुढे जाऊन पोहोचेल. 44. काय बॅटिंग केली आहे रोहिंजन टीमनं. बरेचसे निर्धाव चेंडू आले. चुकांचा जर विचार केला तर खूप काही चुका झाल्या. 4 झेल सुटले गेले, त्याची चर्चा सातत्यानं होईल. कारण प्रतीक पाटीलला मिळालेलं जीवनदान त्यांचा त्याने फायदा उचललाय. 9 बॉल मध्ये वैयक्तिक 36 धावांचं योगदान प्रतीकचं राहिलंय. काय बॅटिंग इम्प्रेसिव्ह. आणखी एक फट्टा. गुटना टेक तमाशा देख. हा देखील चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. एक तेरी तो दुसरी मेरी. कधी फलंदाजांची तर कधी गोलंदाजांची. या अगोदरच्या 2 चेंडूवर प्रीतम घरात फलंदाजांवर थोडेसे हवे होते, परंतु तदनंतरचे 2 चेंडू बॅट्समन प्रतीक पाटीलनं सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार टोकल्यात. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चढाओढ सुरू असते. तिसरा फटका लागण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पाहत बसले. कॉलिंग जुळला नाही. झेल महत्वाची होती. आपण पाहू शकाल 5व्यांदा ही संधी गमावली आणि आणखी एकदा जीवनदान. प्रतीक पाटीलला जवळपास 3 जीवनदान मिळालेत मैदानामध्ये आणि त्याचा त्याने फायदा उचललाय. प्रीतम घरात सज्ज झालेत. अंतिम चेंडू या षटकातील. चांगला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण. 5वा झेल इथे सुटलाय आणि ते हा देखील येते चौकार. षटक देखील संपतोय. झेल घेण्याची संधी आली होती. वारंवार चुका होत आहेत. या चुका सुधारल्या गेला नाही तर त्याचं कुठेतरी तुम्हाला नुकसान सामोरं जावं लागेल. 56. 56 धावा बोर्डवर लागल्यात रोहिंजन संघाच्या 3 षटकांमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली गोलंदाज विनय म्हात्रेनं धावा खर्च केल्या 12. सफलता त्यांना मिळाली. रणजित ठाकूरनं धावा खर्च केल्या 26 आणि प्रीतम घरच्या या षटकामध्ये धावा आल्यात 18. विकेट. प्रतीक पाटील 13 बॉल मध्ये 48 धावांचं योगदान याने दिलंय. का आजच्या दिवसामध्ये तिसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? आशिष आले स्ट्राईक लाईनकडे. सनी ठाकूर सज्ज झालेत अंतिम षटक घेऊन. परफेक्ट यॉर्कर मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. एकदा पूर्ण झाले. तिथे समाधान देखील व्यक्त करतायत. चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट इथं मात्र सज्ज होतं. 57 धावा बोर्डवर. वैयक्तिक 48 वर खेळतोय बॅट्समन प्रतीक पाटील. हा एकदा जोरदार टाळ्या. आजच्या दिवसामधील 30वा अर्धशतक आणि बॅट्समन तुम्ही पाहतायत प्रतीक पाटील. काय बॅटिंग केली, अर्धशतकी केली. प्रतीक आपली बॅट वर करा आणि प्रेक्षकांचा वंदन करा. यंदाच्या सीझन मधली पहिलं अर्धशतक तसं तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. खूप मोठं अचिव्हमेंट आहे हे अर्धशतक. मात्र खूप फटका सजवण्याचा प्रयत्न. पहिला बॉलवर सिंगल, दुसरा षटकार. तिसऱ्या बॉलवर लेग्स बायच्या स्वरूपानं 2 आणि इथे डॉट. अंतिम 2 चेंडू आता शिल्लक राहिलेत. फटका सजवला गेलाय. टायमिंगचा बेमिसाल वापर. तंत्र होता क्लास आणि या बॉलवर लिहिलं जात आहे पुन्हा एकदा 6 धावांचा षटकार. आतिश माझी अंतिम चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. आता पूर्वार्धामधील काय तोडफोड फलंदाजी केली रोहिंजन संघानं. एकूण धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत की तब्बल 71 धावा. छांक आहे 4 षटकांमधील. 71 धावा.
मी म्हटलं होती की फलंदाजी ही दोन्ही संघांची ताकद आहे आणि ती ताकद आणि फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पेश करत असताना रोहिंटन संघ फक्त दोन फलंदाज गमावलेत. जवळपास 5 झेल या पूर्वार्धामध्ये सुटले. प्रतीक पाटीलला दिलेले 3 जीवनदान आणि तदनंतर त्याने घेतलेला त्याचा फायदा त्याचे अर्धशतकीय केले. क्रिकेटमध्ये जीवनदानाची किंमत ही मोजावीच लागते आणि ती मोजावी लागली आहे या पूर्वार्धामध्ये. अंतिम चेंडू पूर्वार्धामधील सज्ज होतील गोलंदाज. या ठिकाणी सनी ठाकूर स्ट्रायकर इनकडे फलंदाजी की तुम्हाला पाहायला मिळत आहे ते प्रतीक पाटील. वैयक्तिक योगदान जर प्रतीकचं तुम्ही पाहिलं तर जवळपास 17 चेंडूमध्ये 60 धावांचं योगदान त्याने दिलं आहे. काय बॅटिंग आहे, अगदी मंत्रमुग्ध करून ठेवणारी ही फलंदाजी. असं मैदानामध्ये दृश्य असं होतंय की प्रतीक पाटीलला फलंदाजी करत बसावी आणि आम्ही ती पाहत बसावी. आणखी एकदा तंत्र लिहिलं जाईल. पुन्हा एकदा सुवर्णाक्षरामध्ये 4 धावा 18 चेंडूमध्ये वैयक्तिक त्याने केल्या 64 धावा. एकदा जोरदार टाळ्या या विस्फोटक बॅटिंग साठी. तर पहिलं पूर्वार्ध आपण एन्जॉय केलं. धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना रोहिंटन टीमला जमवलेत. टोटल धावा आलेत 75 धावा पहिल्या सत्रामध्ये कुठल्या. बॅटिंग करत असताना रोहिंटन टीमनं बऱ्याचशा चुका झाल्या, भरपूर प्रमाणात झेल सुटले गेले आणि त्याचा जीवनदानांचा फायदा हा क्रिकेटमध्ये नेहमीच उचलत असतात बॅट्समन आणि ते तुम्हाला पाहायला मिळालं. जसे उत्तरार्धाला सुरुवात होईल या ऐकूया आपण पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र मंगेश यांना. तर थँक्यू सो मच सर्व क्रीडा रसिक. पुन्हा एकदा तुमचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. खूप चांगली स्पर्धा तुम्ही ते एन्जॉय करता. आपण पाहतो आज या स्पर्धेचा तुम्हाला पहिला दिवस आणि या आजच्या दिवसामध्ये 8 संघ नक्कीच या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग झाले होते. एक संघ आज मात्र लकी ठरेल जो सुपर 4 साठी मात्र क्वालिफायर होईल. पहा इथे मात्र सेकंड राऊंड सेकंड मॅच आपण इथे एन्जॉय करतोय. एका साईडला जयदुर्गा रोहिंजन संघ आणि त्या संघाला फाईट देतोय बेलपाडा 11 बेलपाडा संघ. चला क्षेत्रक्षण सजून घ्या. विनंती असणारे जयदुर्गा रोहिंजन टीमला चांगली बॅटिंग साकारली. पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं प्रणव पाटील हा फलंदाज आऊट झाल्यानंतर एक चांगली फलंदाजी अफलातून क्रिकेट प्रतीक पाटीलने इथे साकारली. 18 चेंडू फेस केला, त्याच्यामध्ये 7 षटकार आणि 4 चौकार आल्या आणि वैयक्तिक 64 धाब्यांचे एक उपयुक्त केली ते साकारले. धावसंख्येचा विचार केला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत होता जयदुर्गा रोहिंजन टीम आणि पहिल्या सत्रामध्ये धावा जमा केल्या टोटल 75 लक्ष्य 76 धावा इथे चेस कराव्या लागतील. 24 बॉल 76 धाब्यांचं पाटलं करायचं आहे बेलपाडा टीमला. पहिलाच बॉल आणि इथे पहिलाच बॉल फुल टॉस होतो. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये.
तिथे क्षेत्ररक्षण थोडं फॉर्मलिंग दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार जबरदस्त रन इन द बिटवीन. 2 धाबा पहिल्याच चेंडूवरती इथे कंप्लीट केल्या जातात. वैयक्तिकांना संघाचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज रणजित ठाकूर. 76 धाब्यांचा लक्ष मनामध्ये ठेवून इथे चांगली बॅटिंग साकारावी लागणार आहे. पहिला षटक फेकतोय प्रणव पाटील. सेकंड बॉल फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. बॅक टू द बॉलर आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकांना 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून इथे कॅच पकडला जातोय आणि पहिला धक्का लागेल. बॅटिंग करत असताना बेलपाडा संघाला फलंदाज बाद होतोय रणजित ठाकूर. बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का लागतोय तो मात्र रणजित ठाकूर मैदानातून बाहेर होतोय. पहा इथे मात्र बेलपाडा संघाचं चुकलं कुठं. पहिल्या सत्रामध्ये वारंवार खूप कॅच ड्रॉप केला आणि त्याच्या कारणाने जीवनदान मिळालं फलंदाज प्रतीक पाटीलला आणि त्या जीवनदानाचा फायदा उचलत असताना एक उपयुक्त खेळी अर्थात 64 धाब्यांची उपयुक्त खेळी साकारली त्या खेळाडूंना. पुढचा बॉल दॅट इज द माइट हिट 6 रन. अतिशय सुंदर फटका फलंदाज दयानंदच्या बॅट मधून येतोय. हा पहिला संघर्षमय षटकार. तर इथे पहिला षटकार आलाय. 6 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या तुम्हाला नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळतील 8. एक धक्का लागलाय मात्र संघर्ष इथे खूप चांगला करतोय. मात्र तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करून देईल. त्याच्यामुळे इथे तुम्हाला संघर्ष खूप चांगलं करणं हे गरजेचं आहे. फलंदाज ऑन स्ट्राईक वरती दयानंद. गोलंदाज तयार. यावेळी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र काय असतो याचं प्रत्यक्ष उदाहरण दाखवतोय गोलंदाज प्रणव पाटील. आणि या चेंडूवरती तुम्ही पाहाल तर डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. धावा संख्या स्थिर आहे. टोटल 8 धावा धाव फलकावरती. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर सर्कलचा षटक आहे. या षटकामध्ये प्रत्यल्ला करणं हे खूप गरजेचं आहे. अशा स्थितीमध्ये अतिशय लाजवाब फटकेबाजी साकारत असताना चेंडू लॉंग ऑफला बॉर्डरलाईनच्या बाहेर जातोय 4 धाब्यांसाठी. फलंदाज दयानंदच्या बॅट मधून येतोय हा चौकार आणि संघ पुढे सरकतोय 4 ने. टोटल 12 धावा धाव फलकावरती. या षटकाचा विचार केला तर प्रणव पाटीलना चेंडू फेकले 5 ज्याच्यामध्ये 1 धक्का दिलाय आणि 12 धावा खर्चा. यावेळी अतिशय सुंदर हा चेंडू डिलिव्हर केला. यस पंचांचा इशारे पहिला षटक इथे समाप्त होईल. 1 षटकाच्या अखेरीस 1 बाद 12 धावा नक्कीच धाव फलकावरती पाहायला मिळतील. सहा बॉल मध्ये आल्यात टोटल 12 धाबा. लक्ष होतं 76 धाब्यांचा. पहिल्या षटकामध्ये अतिशय सुंदर दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रणव पाटीलच्या माध्यमातून सेकंड ओव्हर फेकतोय आशिष पाटील. पहिलाच बॉल फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतील. नो मॅच लँड चेंडू डिलिव्हर होतोय. तोपर्यंत इथे 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे हे जाणून इथे बॅटिंग करावं लागणार आहे बेलपाडा टीमला. 2 संघ पुढे सरकतोय. टोटल 14 धावा धाव फलकावरती. 4 षटकांची मॅच 24 चेंडू मध्ये लक्ष 76 धाब्यांचं आहे बेलपाडा संघावर. इथे अतिशय सुंदर दर्जेदार हाफ ट्रॅकर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळतोय. दुसरं षटक फेकतोय आशिष पाटील आणि फक्त धाबा खर्च केल्या 2 चेंडूच्या अखेरीस फक्त 2. 76 धाबा लक्ष खूप मोठं आहे. इथून एक्सेलेटरवर पाय ठेवणं देखील खूप गरजेचं आहे. त्याच ईर्षेनं बॅटिंग करावी लागणार आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतील. प्रयत्न अतिशय सुंदर होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि इथे रनआउटचा शिकार होतोय. फलंदाज बाद होईल. रोहन चिखली इथे संपुष्टात येईल.
तर इथे दुसरा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना बेलपाडा टीमला. फलंदाज बाद होतोय रोहन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. फलंदाज विनय मात्र्या. समोर गोलंदाज पाहायला मिळेल आशिष पाटील. चांगली गोलंदाजी इथे साकारतोय, मात्र उत्तर देणं अतिशय गरजेचं आहे. फलंदाजांना पुन्हा फटका बसला. चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आशिष पाटील आणि अजून एक धक्का लागेल बॅटिंग करत असताना बेलपाडा टीमला. वारंवार इथे विकेट गमावले जातात. संयम शांत दिमागानं खेळ करावा लागणार आहे बेलपाडा टीमला. लक्ष खूप मोठं आहे, मात्र प्रहार करण्याच्या नादात इथे प्रत्येक फलंदाज इथे बाद होतोय. तिसरा धक्का लागतोय बेलपाडा टीमला. आशिष पाटील चांगली गोलंदाजी. पहिला षटक ज्या रीतीनं प्रणव पाटीलनं फेकला, एक अतिशय सुंदर गोलंदाजी साकारली. त्याच्यानंतर सेकंड ओव्हर देखील अतिशय सुंदर फेकतोय आशिष पाटील. नवीन फलंदाज ऋतिक मात्रे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक वरती विनय मात्रे, नॉन स्ट्राईक वरती ऋतिक मात्रे. एक गोलंदाज तयार आशिष पाटील. यावेळी लॉंग ऑफ मध्ये चेंडू हवेमध्ये. नो मॅच लँड चेंडू डिलिव्हर होतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. टोटल संघाची धाव संख्या धावफलकावरती नक्कीच 16 धावा धावफलकावरती. अद्याप 60 धाव्यांची गरज आहे, ते मात्र बेलपाडा टीमला. गोलंदाजच्या माध्यमातून इथे वर्चस्व गाजवतोय तो मात्र रोहिंजन टीम. लॉंग ऑफ मध्ये अल्लावून द कार्पेट. थोडं मिस्टरने फिल्डिंग पाहायला मिळाली, तोपर्यंत चेंडू फरार होईल. 4 धावांसाठी हा चौकार. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस बेलपाडा संघ जाऊन पोहोचतोय टोटल 20च्या घरात. येणारे 12 बॉल प्रवास करायचा 56 धाब्यांचा. 12 बॉल 56 धाबा करायच्या त्या मात्र बेलपाडा टीमला. त्याच्यानंतर विनंती आहे नेवाली संघाच्या संघ नायकाला की आपण व्यासपीठासमोर येऊन राहा. जशी मॅच संपेल लगेच आपला टॉस केला जाईल. कोणता संघ आज सुपर 8 मध्ये अर्थात नेवाली संघासमोर फाईट देईल. एका साईडला तुम्ही संघ पाहता यास अंपायरचा इशारा. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतोय. वारंवार इथे विकेट खूप गमावले जातात, तो मात्र बेलपाडा टीमच्या माध्यमातून पूर्णपणे विखुरलेले मोती आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक धक्का लागेल बेलपाडा टीमला. फलंदाज बाद होतोय तो मात्र ऋतिक मात्र्या. तिसरा गोलंदाज प्रथम घरात
टीम हार्ड लक. बेलपडा टीम आपलं मनापासून आभार व्यक्त करेन आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. तर नेक्स्ट मॅच आजच्या दिवसामधली शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर 4 साठी लढत असणार आहे. एका साईडला जयदुर्गा रोहिंजन टीम आणि त्या संघाला फाईट करेल राजेश कातार यांचा गौरी स्पोर्ट नेवाली टीम. चला जयदुर्गा रोहिंजन टीम आपला कॅप्टन संगणक आपण व्यासपीठावरती पाठवा टॉस साठी. चला रोहित